महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेवर चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मिळतोय, बहुजनांचा मिळतोय आणि त्यातून त्या चित्रपटामधून उपेक्षितावर, शूद्रावर, ज्यांचा मनुष्य म्हणून, मानव म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना हिनवलं जात होतं, त्यांच्या हक्काची लढाई आणि त्यांना झालेला त्रास, तो झालेला त्यांचं शोषण आणि ह्या सगळ्यामधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतलेली भूमिका, सावित्रीबाई घेतलेली भूमिका, तो संपूर्ण प्रवास हा तो चित्रपट बघितल्यानंतर निश्चितच बहुजनांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, शूद्रांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही की कसा त्रास या सगळ्यांनी सहन केलाय आणि त्यातल्या त्यात जो माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार होता, तो अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नव्हता। माणसाला माणसापेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती आणि शिक्षणापासून तर मूलभूत अधिकारापर्यंत आमचं शोषण होत होता। अशा वेळेस मी सर्व माझ्या महाराष्ट्रातील विशेष करून बांधवांना सांगतोय की हा महात्मा ज्योतिराव फुले चित्रपट बघा, आपण एकदा बघा। आणि त्याबरोबरच राज्य सरकारलाही आमची विनंती आहे की हे फुले शाहू आंबेडकरांचं, छत्रपती शिवरायांचं राज्य आहे आणि या राज्यातील जर आपण इतर पिक्चरला, इतर मूवीला आम्ही टॅक्स फ्री करतो, तर या सुद्धा पिक्चरला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आपण टॅक्स फ्री करा आणि इतरांना जसं आपण ज्या पद्धतीनं आपण मदत केली तशीच मदत हे टॅक्स फ्री करून या मूवीला द्यावं, या चित्रपटाला द्यावं, अशी माझी सरकारला विनंती आहे आणि ते लवकरात लवकर सरकार निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।